हाय, गुड मॉर्निंग. सर्वजण मजेत आहेत ना? आपले डेली ब्लॉगमध्ये आता 2-3 ब्लॉग तर आलेलेच आहेत. तुम्ही बघितला पण असाल कदाचित. तुम्हाला आवडले नाही आवडले तुम्ही काही बोललात नाही कोणी. जे कोणी बघत असाल व्हिडिओ ते आमचे कमेंट्स करा. काय असेल तर आम्हाला सांगा. तुमच्या कमेंट्समधूनच आम्हाला कळतं की ब्लॉग कसे आहेत, कसे नाहीत ते. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पल्लवी अँड साहेबा ब्लॉग्स या नावाने आहे. पहिलं कशवी स्पेट सर्व्हिस नावाने होतं. आरवी आहे. आता आरवीची पण तयारी झालेली आहे. ही बघा आरवी आलेली आहे. हा लिबम पण लावलेला आहे तिनेच्या ओटांना. ती सांगते जरा खाली उभे राहा, इथे तुम्ही तिने जावा पाठीमागे. जावा लवकर 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 जावा. हा. उभी राहा कशू. या बघा. हाय करा. थँक्यू बोला. कोणाला केला थँक्यू तुम्ही? भाग्यश्री आहेत तुला, तिने ड्रेस आणलेत ना. मामाला पण वगैरे छान आहे ड्रेस म्हणून सांग. तर हे आम्ही गावाला गेलेलो तो मामांनी वगैरे दिला दोघांना कपडे वगैरे घेतलेले. तर छान आहे ड्रेस, आम्हाला आवडलेले आहेत. हेच दाखवतो आम्ही सांगत होतो. आणि आपल्या 2-4 दिवसात या 8 दिवसामध्ये ब्लॉग काही पडलेला नाही आहे. ब्लॉग कारण असं आहे की बाहेर गेल्यावरती जे व्हिडिओची क्वालिटी आहे, हां, जी क्वालिटी आहे व्हिडिओची ती आपल्याला अपलोड करताना वायफाय नव्हतं, त्यामुळे केले नाहीत. काही ब्लॉग्स उशिरा येतील, काही ब्लॉग डेलीप्रमाणे जे आहे ते येतील. आधीमध्ये ब्लॉग पडतील तुम्हाला गावाचे. आज आहे माझा वाढदिवस. असं हा बड्डे आहे. हा चालू आहे. केस विंचरते ती. आणि आता आम्ही थोडंसं जरा बाहेर जाऊन येतो आहे. सरप्राईज आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दिसेल. हा हाय काशवी आरवी, कशा आहात तुम्ही? मजेत आहात? हा, मग तुम्हाला काय मजा आली नवीन कपडे घालून? आवडले कपडे तुम्हाला? कोणी घेतले तुम्हाला हे कपडे? भाग्यश्री आत्तूनी घेतले. हो. आरवी तुला नाही आवडला ड्रेस तुझा? नाही आवडला? आरवीला आहे ना पप्पा ओरडले, त्यामुळे ती शांत शांत झाली आहे. सॉरी बेटा. आरवी, आरवी नाही कट्टी. काय उठली? रागवली एकदम. अरे बापरे. हा बोल, पुढे काय बोलत होती तू? मला व्हिडिओ बघितलं ते कळेल. अच्छा, ओके. आणि आरूला काय बोलायचं आहे? आरूला काय बोलायचं आहे का बाळा? नाही बोल. ओके. तर आज आहे घरी सुट्टी घेतलेली, बड्डे आहे माझा. तर मंदिरात जायचा विचार करतोय, जरा जातोय मंदिरामध्ये. आणि पल्लवी वगैरे आहे, मुलं तयार झालेले आहेत. आता मंदिरात जाऊन येतो आम्ही शंकराच्या. जायचं पल्लवी? चला मग अशा रीतीने आपण निघूया आता बाहेर आणि जाऊ. आता आपण चाललोय मंदिरामध्ये. डोंबिवली बेसला गरबाच्या वाड्याच्या इकडनं रस्ता आहे पाठच्या साईडमधून. त्या ठिकाणावर आपण जातोय गणेश घाटला. देवीचा पाडा या ठिकाणी. मग शिवशंकराचं मंदिर आहे मोठं एकदम, मठ पण आहे त्या ठिकाणी. तर हा पाठचा नवीन मोठा रस्ता होता, हायवे भिवंडीला टच होणार आहे. एवढा मोठा रोड आहे बघा हा, चारी बाजूने मोठे असेल. तर या ठिकाणी कोणाला फ्लाईट वगैरे जर पाहिजे असेल तर नक्की कॉल करा, व्हॉट्सअप करा. 8879795949 या नंबरवरती. जिजा रिअल एस्टेट सुनील देवळे. तुम्हाला कुठलाही फ्लाईट या रूम पाहिजे असेल या ठिकाणी तर मिळून जाईल. खूपच मोठा आहे ना बल्लू रस्ता. डेव्हलप नवीन एरिया होतोय हा. जगदंबा नगर म्हणतात त्याला. या ठिकाणी मोठं जगदंबा मंदिर आहे या साईडला, ते पण तुम्हाला दाखवतो जाताना. आपण जातोय आता सध्या
गोपीनाथ चौकाच्या इकडे येणाऱ्या सरळ रस्त्याने जगदंबा मंदिर आहे, त्याच्या पुढे समोर तुम्हाला कळस दिसत असेल गोल्डन कलरचा, तो बघ कळस. इथून जस्ट गाडीने जर गेलो तर 2 मिनिटात ते शंकरचं मंदिर येतं. मोठं मठ पण आहे त्या ठिकाणी. खूप शांत ठिकाण आहे खाडीच्या बाजूला, श्री क्षेत्र जगदंबा मंदिर. बंद असतं, बंद करा आता. आपण इथे पोहोचलोय मंदिराच्या जवळ. हा रस्ता आहे, बाजूने खाडी, पाणी, सांडपाण्याची गटर वगैरे दिसते तुम्हाला. पण पुढे गेल्यावरती खरंच खूप सुंदर आणि शांत वातावरण आहे. देवाचं दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ नंतर कार्यक्रमाला बाकीच्या. खूप मस्त वाटतं, एकदम शांत जंगलामध्ये, एकदम एक निवांत ठिकाण. ही आहे जेटी, जी समोर दिसते तुम्हाला, ती जेटी आहे गणेश घाट देवीचा पाडा. ही आहे उल्हास नदी, जी खाडी बोलतोय मी, ती 7 पूल वगैरे. मंदिराचा कळस तुम्हाला दिसायला सुरुवात झाली असेल. हा मठ आहे. आतमध्ये गाडी अलाउड नाही आहे. बाहेर आपण गाडी लावूया आणि चालत आतमध्ये जाऊया. आता हे आरतीचा टाइम चालू झाला ना. चला आता मंदिरात आतमध्ये जाऊया आपण. इकडनं इकडनं इकडनं, हे शॉर्टकट नाही मारायचा. दरवाजा ठेवला ना त्यांनी चालू. आपल्याला अजून काम चालू आहे, पण पहिल्यापेक्षा खूप सुधारणा झालेली आहे. चारी बाजूनी कंपाऊंड वगैरे, खूप अशा झाडं लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. उचलून नाही घ्यायचं बेटा. हम कशी पप्पा येतो, तू सोड ना हात पप्पाचा. हे ना माझ्याबरोबर, दीदी बरोबर जा ना. कृपया चप्पल इथे काढावे. पण आता गरम आहे तर आपण बाहेर आतमध्ये जाऊ शकतो घालून चप्पल. संध्याकाळ टायमाला बाहेरच काढायला लागते. हा मठ आहे पूर्ण असा, मस्त सुंदर झाडं लावलेली आहेत. खूप शांत वातावरण आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण भरलेला आहे, एकदम भरलेला आहे हिरवळ. हा मग बाहेरूनच घेऊया दर्शन. आज लकीली मंदिर आपल्यासाठी बंद आहे. रेग्युलर चालू असतं. दुपारची वेळ झालेली आहे. अशा प्रकारे महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघूया बाहेर पुढच्या कार्यक्रमासाठी. आता जे ते चाललो आम्ही त्या ठिकाणी सरप्राईज आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच काय आलंय ते. पोरांनी काहीतरी मागितले, ते देऊया त्यांना. चलो 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 चलो. काय मागितले तुम्ही? सरप्राईज आहे ते, सांगायचे नसते, डायरेक्ट गिफ्ट द्यायचे. आलो इथे मी मारू या ठिकाणी, श्री मारू या इलेक्ट्रॉनिक किचनची इथे AC बघायला आलेलो आहे. सुनील आणि चंदन येतोय. आपण घेऊया AC बघतोय इथे या ठिकाणी. तो गोदरेजचा AC बघतोय आपण घ्यायला 1.5 टनचा. तो गोदरेजचा AC घ्यायचा आहे. कॅशवी आणि आरबीनी चॉईस केलेला. आणि पल्लव पण इथे आहे. झालेलं आहे आपलं पूर्ण काम व्यवस्थित, पूर्ण फायनान्समधनं. आणि घरी आता 2 दिवसामध्ये AC लागेल. हे फ्रीज आहे. चला आता जाऊया घरी. AC येईल नंतर पाठी मागून आपल्या. हा हा हा, बाहेर कसला गरमी होते बघ, एकदम हीट लागते एकदम.
एसी बघायला गेलो, एसी बुक झाला, सगळं काही झालं. आता एसी येईल 2 दिवसामध्ये घरी, आपल्या फिटिंग पण होईल. आणि तेवढ्यात लागली मुलांना भूक. सगळेजण बघा कसे बसले तिथे. हा, तर त्यांनी विचार केला की पप्पा आज आपण जरा बाहेर जेऊया. तर जेऊया तर काय जेवणार, तर पाहिजे पावभाजी. हा, पावभाजी. आणि आम्ही व्हेज मध्ये व्हेज तवा पुलाव मागितलेला आहे. तर ते घ्यायचा विचार केला आहे आणि आता तो घेतो, थोडासा जेवतो. कारण वाजले 2 वाजून गेलेले आहेत, पोरांना भूक लागली आहे. एवढा वेळ गेलाय ना की खूप म्हणजे वेळ गेलाय. 12:30ला दुकानामध्ये गेलेलो आपण, 2च्या नंतर बाहेर निघते. आणि सकाळी पल्लवीने काही तयारी पण नाही केली. मी सांगितलं मला काही भूक नाही म्हणून. तर आता जरा म्हटलं बाहेर आलोय तर तेवढंच बर्थडेच्या निमित्ताने खाऊन पण घेऊ. दोघींचं स्टार्टर आलेलं आहे. माझा फेवरेट आहे. ओके, आहे मस्त एकदम. खूप छान पावभाजी मिळते या ठिकाणी. फ्रेंच राईस वन. तू खा, तू खा. आवडला ना? तुम्ही पण खायला या फ्रेंच फ्राईज. सगळ्यांनी या. हे आमचा बुद्धू फ्रेंच राईस खाते ना, ते चटणी, इडली चटणी. तवा पुलाव खाऊन झालं आहोत पूर्णपणे. पण कशी टेस्ट आहे पल्लवी? छान आहे खरं तर. मी पण टेस्ट केलाय. तवा पुलाव पण खूप छान होता. काश्मीने मग घेतलं चॉकलेट ज्यूस, तो पण तिला आवडला. या ठिकाणी सर्वच खूप चांगलं मिळतं फूड. नाश्ता घर किंवा जेवायची तरी इच्छा झाली तरी तुम्हाला भेटेल या ठिकाणी खायला, जलाराममध्ये. एसी बुक आणि एसी आपल्या घरी आलेला आहे. आणि केलेला आपण सकाळी बुक, तो एसी आज आपल्याकडे आलेला आहे आणि ताबडतोब आलेला आहे. खाली आता येत आहेत ते लोक, आपण त्यांना बघा घ्यायला जाऊया खाली. एसी फर्स्ट फ्लोर पे. एसी लेके आहे ना गोदरेज का? हे फर्स्ट फ्लोर पे सी विंग में. हे आपल्या घरी एसी लागणार आणि एसीचं स्वप्न पूर्ण झालं आहे, पोरांचं पण आणि माझं पण. बघ गेला एसी आलेला आहे घरी. फिटिंग चालू आहे. आपण या ठिकाणी वरती राहणार आहोत. काश्मीरला खूप मजा आली आहे एसी येणार आला तर. आता एसी फिटिंग होणार आहे आणि फर्स्ट टाइम असा असेल हिस्ट्रीमध्ये असेल किंवा म्हटलं तरी चालेल की एसी बुक केला दुपारी 2 वाजेपर्यंत, संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यान डायरेक्ट डिलिव्हरी आणि अर्ध्या तासाच्या आतमध्ये म्हणजे एसी डिलिव्हर झाला आणि एसी टेक्निशियन फिटिंगला पण आला ताबडतोब. मारू शोरूमवाल्याचं धन्यवाद, त्यांनी आपल्याला एवढे फास्ट सर्व्हिस दिल्याबद्दल. फायनली आता व्हिडिओ पूर्ण झालेली आहे का, आपल्या एसी पूर्ण झालेली आहे फिटिंग. चला, काम फिट झालेला आहे एसीचा. केक घेऊन बड्डेचा काशी आरवीला पण खूप मजा आलेली आहे. काका बड्डे केक घेऊन आलेला आहे. तर आणि हा आहे बड्डे केक काशी आरवी तर्फे घेऊन आला तो पप्पा नावाचा. यम्मी केक आहे, त्यांनी लगेच टेस्ट करून बघितला. हा ती पण करू दे, पहिले मम्मीला करू दे.
आणखी रांगोळ मी पकड दे दे पप्पा तुम्ही पकडा ते. तुका तुझ्यावर टिकीला पप्पा टिकीला मी काटं बोट घेऊ सगळ्यांना ओवाळणी केलेली आहे आज चला, मस्त काकबाबा आणल्याबद्दल धन्यवाद इकडे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. बार दिन आए बार इकडे या पहिला आहे ना काकाला बोला हॅपी बर्थडे टू यू बस बस तू तुला नाही धन्यवाद आज आपला ब्लॉग याच ठिकाणी मी संपवत आहे